हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक गाईज. वेलकम बॅक टू माय चॅनल. होप यू आर डूइंग ॲब्सोल्युटली अमेझिंग. तर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आज माझी वीकली ऑफ आहे आणि वीकली ऑफ असल्यामुळे आम्ही आता बाहेर निघालेलो आहे. कुठे निघालेलो आहे ते आता थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेलच. उलव्यावरून निघालेलो आहे आणि अटल सेतूवरून जाणार होतो पण कॅन्सल केलं कारण की तिकडे 12 आवर्समध्ये रिटर्न केलं तर 300 रुपीज टोलचे चार्जेस वगैरे आहेत. त्यापेक्षा म्हटलं की पाम बीचनेच जाऊया ना, काय एवढं. गाईज फायनली आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि इथे मागे आपली गाडी पार्किंग केलेली आहे आणि हे बघा मागचा असा व्ह्यू आहे. नमस्कार. तर तुम्ही पाहताय हे शीर्षक आहे आपल्या शोचं, एक्झिबिशनचं, जे सचिन जुवाटकर सर इंटरनॅशनल चित्रकार आहेत. त्यांचा आज हा एक्झिबिशन इथे लागलेला आहे. तर अंतरंगी रंगलेले हे शीर्षक आहे या शोचं. तुम्ही पाहता इथे हे रामललांची स्केच आहे, जे अयोध्येला राम मंदिर घडलं. त्याच्यामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामधून 6 लाख आर्टिस्टमधून 4 जणांची निवड झाली आणि त्या 4 जणांमध्ये सचिन जुवाटकर सरसुद्धा होते. तर हा स्केच आहे. या स्केचवरून ती मूर्ती घडलेली आहे. काही पार्ट्स आणखी जे काही 4 बाकीच्या 3 आहेत त्यांचे प्रत्येकाचं एक पार्ट बनून ती रामललाची मूर्ती घडलेली आहे. तुम्ही पाहतायत या जेवढ्या काही स्केचेस आहेत, जेवढ्या काही पेंटिंग्स आहेत, याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर, मोती पावडर, त्याचबरोबर कॉपर, अष्टगंध आणि सरांची एक स्पेशालिटी म्हणजे सर प्रत्येक पेंटिंगमध्ये मंत्रांचा जप आहे. ओके. म्हणजे इथे 4 ते 5 लाख मंत्रांचा जप आहे या सर्व पेंटिंग्समध्ये आणि त्यांची वैयक्तिक गॅलरी आहे बदलापूरमध्ये. तर प्लीज व्हिजिट द्या. आणि हा जो शो आहे आपला 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत आपल्या नेहरू सेंटर येथे आहे. प्लीज व्हिजिट करा तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीसोबत. बाकी तर तुम्ही पाहू शकता. हां दादा, ती लाईट्स द्या. हे दिसत आहे हे हे सरांचं, सचिन जुवाटकर सरांचं स्पेशल पिगमेंट आहे. त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे. प्रत्येक पेंटिंगमध्ये तुम्हाला कलर चेंज होताना दिसेल. स्किन टोन चेंज नाही होणार, फक्त ड्रेसचं ड्रेसचं चेंज होईल. तुम्हाला ही शुभ्रा नाव आहे याचं. शुभ्रा म्हणजे ब्लॅक कॅनव्हासवरती व्हाईट कलर. हे एवढं शुभ्र व्हाईट कलर करणं खूप चॅलेंजिंग होते त्यांच्यासाठी, पण त्यांनी केलं आहे. बघताय पूर्ण हे गोल्ड आहे. जेवढं काही चकाकतंय ते गोल्ड आहे. हे सर्व गोल्ड आहे. त्यांचं वर्क आहे. कॅनव्हासवरती हेअर दाखवणं, ब्लॅक हेअर दाखवणं, हे पण चॅलेंजिंग आहे. अष्टगंध, रक्तचंदन हा पेंटिंग आहे. हे पण पहिल्यांदा आपल्या इंडियामध्ये घडलं आहे. तुम्ही पाहताय हे जे ग्लो होत आहे, ओके, जे ग्लो होतं याच्यामध्ये ऑफिशियली अनऑफिशियली म्हणजे आपण त्याची नावं नाही घेऊ शकतो, पण मर्क्युरी यूज केलेली आहे. अच्छा. येस. हे तुम्ही पाहताय, हे बघा, हे त्यांचं जे पाय आहेत ते तुम्हाला ग्लो होताना दिसतील. आणि या पेंटिंगचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कुठेही तुमच्या ॲम्बियन्समध्ये, घरामध्ये ठेवाल किंवा कुठे, तुम्हाला असं वाटेल की हे आपल्यासोबत आहेत. ह्या ज्या फ्रेम्ससुद्धा आहेत, या फ्रेम ज्या आहेत सचिन जुवाटकर सरांनी स्वतः बनवलेल्या आहेत. तुम्हाला कलर चेंज होताना दिसतील. फेस बघा. येस. तर हे जे दिसतंय मोती ज्या माळा आहेत त्याच्यामध्ये रिअलमध्ये मोती पावडर यूज केलेली आहे.
येस. सोनं पण त्यांनी सोन्याच्या वळ्या घेऊन त्यांना वितळवून हे कलर तयार केलेले आहेत. तुम्ही फुलं पाहू शकता, एकदम रिअलिस्टिक वर्क आहे. तांदूळ पण नसेल तांदूळ, येस. आणि प्रत्येक पेंटिंगसाठी एक मॉडेल सर सिलेक्ट करतात आणि या पेंटिंगचं मॉडेल माझे मोठे बंधू आहेत, गिरीश म्हात्रे म्हणून. तर त्यांनी इथे या पेंटिंगसाठी मॉडेल म्हणून सिलेक्ट केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे 9 फुटाचं पेंटिंग आहे आणि हे अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार जे नेते आहेत त्यांच्या चिरंजीवांकडे ही पेंटिंग गेलेली आहे, सोल्ड आउट झालेली आहे, पण त्यांच्या परमिशनने आपण इथे लावलेली आहे. आणि हे सुद्धा काम सचिन जुवाडकर सर यांनीच केलेलं आहे. तुम्ही ही तलवार पण बघताय. आता हे जे रूप आहे शिवरायांचं, हे शिवरायांचं रूप राज्याभिषेक झाल्यानंतरचं आहे. अच्छा, ओके. प्लस आपण बऱ्याचशा पेंटिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायामध्ये आपण पादुका बघतो किंवा वाहनं बघतोय, पण हे राज्याभिषेकानंतर त्यांच्या पायामध्ये नाही, कारण ते दर्शनासाठी आहे. बरोबर. जनतेच्या, कारण राजा असतो आणि राजांचं दर्शन घेण्यासाठी ते पाय मोकळे ठेवलेले आहेत. हे जेवढं काय आहे हे मोती आहे. ओके. याच्यामध्ये जे काही दिसतं आपल्याला, आता हे कमळ आहे, त्या कमळाचं कमळापासून कलर तयार केलेले आहेत. प्लस हे जे आहे हे वेल्वेट कलरचं तुम्हाला दिसतंय. हा प्रयोग पहिल्यांदा झाला आहे. वेल्वेट कलरमध्ये आपण साड्या वगैरे किंवा काय बघतो, ड्रेसेस बघतो, पण हा पहिल्यांदा त्यांनी याचं हे पिगमेंट स्वतःच आहे त्यांनी तयार केलेलं आहे. आणि हां, इथे दिवा बघताय तुम्ही, पंथी बघताय, या पंथीकडे लक्ष द्या. सो या गोष्टी आहेत. लाखो मंत्रांचा जप आहे. ओके. आणि त्या पवित्र पेंटिंग तयार झालेल्या आहेत. त्यांना कोणाचा स्पर्श न व्हावा म्हणून त्यांनी या फ्रेम सुद्धा स्वतः बनवलेल्या आहेत. ओके. प्लस या पेंटिंगमध्ये 4.5 तोळं सोनं आहे. हां, हे सर्व सोनं आहे. ज्या वळ्या वितळवून हे हो, येस. अच्छा. सोनं, मोती पावडर, जेवढं काही दिसतंय सर्व. तुम्ही हेअर मध्ये पण बघाल, तुम्हाला गोल्ड दिसेल. येस. हे सर्व सोनं आहे. या फक्त एका पेंटिंग मध्ये 4.5 तोळं सोनं आहे. ओव्हरऑल जेवढ्या पेंटिंग्स बघाल तुम्ही, याच्यामध्ये 10 ते 11 तोळं सोनं आहे. या 2 पेंटिंग आहेत रिलेटेड, स्मरणात धुंदली आणि स्मरणात धुंदला. आणि त्यांची हा जो स्पेस आहे मधला, तो स्पेस त्यांचं रिलेशन दाखवत आहे की राधा कृष्णाच्या स्मरणामध्ये विचारत आहे आणि कृष्ण राधाच्या विचारामध्ये. हे जे पहिले यायचं चांदोबा त्या बेसवरती सरांनी बनवलेलं आहे. अशी ही संगसखा या पेंटिंगचं शीर्षक आहे. याच्यामध्ये आपण म्हणतो ना की कृष्ण एवढ्या गोपिकांसोबत कसे होते, तर ते प्रत्येक गोपिकामध्ये त्यांचं एकच रूप सर्वांमध्ये होतं. आणि इथे तुम्ही पाहताय कृष्ण आणि राधा कृष्णमय झालेली आहे, म्हणून अर्ध राधा आणि अर्ध कृष्ण. प्लस तुम्ही आता बघताय हे जेवढं काय आहे वेल्वेट पण आहे ते सुद्धा आहे. हे युनिक कलर आत्ता तयार झालेले आहेत. ग्रीनमध्ये तुम्हाला असा कलर तुम्ही कदाचित पाहिला असेल. त्याच्यामध्ये हा कलर, हा थोडासा ऑरेंजिश, रेडिश, थोडा ऑरेंजिश. ओके. हा न्यू ऑरेंज आहे. या सर्व कलर्सना तुम्ही नवीन कलर बोललात तरी चालेल. जे टेक्स्चर आहे हे सरांनी, आता सर नाही आहे तिथे, येत आहेत ते पण 3 तप गेली हे सर्व करण्यासाठी सरांची. 12 वर्षाचा एक तप. फोर्ट सरांची स्पेशालिटी आहे, कारण की सरांचं याच्या अगोदर सुद्धा एक्झिबिशन झाले जहांगीर आर्ट गॅलरी फोर्टला. येस. दिग्गज नेते मंडळी राजसाहेबांपासून सर्व होते, शरद पवार साहेबांपर्यंत. ही गगनगिरी महाराजांची पेंटिंग आहे.
जी भारतामध्ये पहिला प्रयोग झाला आहे असा. ही अशी काचेवरती झाली. आपण ग्लास पेंटिंग बघतो, ओके, पण ग्लास ट्रान्सपरंट असून त्याच्यामध्ये हे रंग कसे टिकले, रंग टिकले कसे, तर हे ॲक्च्युली याच्यामध्ये पाऱ्याचा वापर केला आहे. याच्यामध्ये सुद्धा मर्क्युरीचा यूज केला आहे, तेव्हा ती अशी स्टेबल राहिलेली आहे. ही फर्स्ट पेंटिंग. आणि सेकंड पेंटिंग आहे छत्रपती उदयन महाराज साताऱ्याचे, त्यांना अशी सेकंड पेंटिंग बनवून दिलेली आहे. हां, या पेंटिंगचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे दिसतं रेड, फक्त तुम्हाला चेहरा रेड होताना दिसतं, ओके, रेड कलरवरती. केस बघा, हेअर्स बघा, डिटेलिंग्स. तर खरं तर सचिन जुवाटकर सर हे गगनगिरी महाराजांचे शिष्य. अच्छा. हां, की महाराज तप करायचे, तर ते अग्नितप वगैरे करायचे, आगीमधून बाहेर यायचे तप केल्या गेले. तेव्हा जे त्यांचं रूप असायचं ना, ते असं असायचं. जे चेहऱ्यामध्ये आग दिसते तुम्हाला, ते रिअलमध्ये अशी असायची. अच्छा. आणि सरांनी बघितली आहे, तर त्याच्या याच्यावरती, त्याच्या अनुभवावरती ही पेंटिंग त्यांनी रेखाटली. तुमच्याकडून आम्ही चांगली इन्फॉर्मेशन आम्हाला भेटली. खूप खूप धन्यवाद तुमचे. जिथे आता आम्ही गेलेलो होतो तिकडे शूटिंग वगैरे तर अलाउड नव्हतं, त्यामुळे तर मी काय शूट वगैरे काय करू शकलो नाही. हे थोडंसं रिफ्रेशमेंट टाईप आहे. आम्ही आता तिथे आलेलो आहे, कारण की आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. डिरेक्टली गाडी काढून लगेच इथे आलेलो. आता तिकडून आलेलो आहे बाहेर, आणि आता आम्ही प्लॅनेटेरियमला चाललेलो आहे, कारण की आमचा 1:30 वाजताचा आम्ही शोचं आमचं बुकिंग केलेलं आहे. आणि हा शो जो असणार आहे तो मराठीमध्ये असणार आहे. आणि बरेच असे शोज आहेत, त्यांचे टायमिंग्स आहेत आणि वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये सुद्धा आहे. इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे. इथूनच वॉकिंग करून आल्यावर समोरच हे प्लॅनेटेरियम आहे. आणि इथे ग्राउंड फ्लोअरला तुम्ही बघितलं असाल की आर्ट गॅलरी होती, आणि फर्स्ट फ्लोअरला होतं ते म्युझियम होतं. मागे जे प्रेक्षक आहेत, आपल्याला कुठलंही मॉडर्न चित्र नंतर जाऊन पाहता येईल, आधी माहिती ऐकून घ्या. तर नमस्कार. मुख्य खेळ आहे असं नाव आहे वैश्विक जीवन, दॅट इज कॉस्मिक लाईफ. या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण थोडीशी माहिती घेणार आहोत सूर्यमालेबद्दल, आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मुख्य खेळासाठी नेऊ पहिल्या मजल्यावरती, जिथे आत्ता आपल्यासाठी आकाशगृह किंवा स्काय थिएटरला सफाई चालू आहे. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कुठला? मर्क्युरी, ज्याला आपण मराठीत म्हणतो बुध. आता मर्क्युरी किंवा बुध ग्रहाला स्वतःभोवती फिरायला पृथ्वीची
आजून तारकासमूह बनवल्या आणि आज अख्खं आकाश 88 तारकासमूहामध्ये विभाजलंय किंवा एक कॉन्स्टिट्युशन्समध्ये आकाशाचं विभाजन करण्यात आलं आहे. निर्मिती कशी होते, त्यांच्या अवतीभोवती ग्रहांची निर्मिती कशी होते त्या आज आपण या दुर्बिणीद्वारे अभ्यास करू शकतोय. सगळं शो वगैरे संपून आम्ही आता बाहेर आलेलो आहे आणि एकदम छान शो आहे गाईज. नक्की तुम्ही इथे विजिट करा आणि फीज फक्त 150 रुपये फीज आहे, एंट्री फीज. आणि लहान मुलांना इथे नक्की घेऊन या, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. आणि आम्ही मराठी का सिलेक्ट केलेला म्हणजे लँग्वेज, कारण की माझ्या व्ह्यूअर्सला मराठीमध्ये बघायला एकदम कम्फर्टेबल वाटलं पाहिजे म्हणून. मी सध्या मुंबईच्या अशा ठिकाणी पोहोचलेलो आहे ज्या ठिकाणाचं नाव आहे वाळकेश्वर. आणि या ठिकाणाचं एकदम महत्त्व आहे ते थोडंसं फार म्हणजे कमी लोकांना माहीत आहे, ते थोडंसं गुपित आहे. तर ह्या ठिकाणाचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला आता मी पुढे ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की हा ब्लॉग पूर्ण बघत राहा. सरळ आल्यावरती इथे एक छोटीशी गल्ली जाते, त्या गल्लीतून आपण खाली जायचं असतं. तुम्हाला दाखवतो. अशा अनेक पायऱ्या येतात, त्या खाली उतरावे लागतात. आणि ही मुंबईची एक खरंच एक रहस्यमय जागा आहे, ही जास्त कोणाला माहितीच नाही आहे. हे बघा, तर सर्वप्रथम मला तुम्ही या मंदिराच्या बाबतीत काही माहिती देऊ शकाल? ये मंदिर का निर्माण हुआ था 1858 में, तब से ये मंदिर बना हुआ है. मंदिर है, बाद में बिल्डिंग बना, धर्मशाला, शिव का मंदिर है और यहाँ सब पूजा होती है, सब धार्मिक काम होते हैं. लोग यहाँ भी आके पाठ करते हैं, जप करते हैं, अभिषेक करते हैं और शांति पूजा करते हैं. ये सब होता है, ये चालू है पूजा. और यहाँ हम त्यौहार मनाते हैं, शिवरात्रि मनाते हैं, लाइटिंग बाइटिंग करते हैं. यहाँ पे सब दर्शन को आते हैं भक्त लोग. और मंदिर का होता है पाठोत्सव, साल में एक बार. मंदिर का जो मंदिर निर्माण हुआ था उसकी प्राण प्रतिष्ठा हुई थी, वो दिन को हम यहाँ पे लाइट कर जाते हैं और ब्राह्मण लोग लघुद्र करते हैं और बाद में प्रसाद बांटते हैं. सब जो भी त्यौहार आता है ना, सब त्यौहार के यहाँ हम लोग उत्सव मनाते हैं. महाशिवरात्रि, हाँ, महाशिवरात्रि है. ये मंदिर का पाठोत्सव है, मतलब कि स्थापना निर्माण दिन, जिस दिन मंदिर का स्थापन किया था. अच्छा. मंदिर का इतिहास ऐसा है कि यहाँ जो नाम लिखा है लक्ष्मीदास जगन्नाथ, उसने अपने पिताजी के पुण्य में मंदिर बनाया. अच्छा. तो उसको एक हुआ कि प्राइवेट मंदिर है. हाँ. तो उसको हुआ कि मेरे पिताजी को मुझे करना है. तो दरगाह में गए थे स्नान करने, तो उनको आके बोला कि भाई
या स्थापन करतो तो बोला फिर मैं कैसे मालूम पड़ेगा। तो नहाने के जो है नदी में स्नान करने गए तो हाथ में भगवान का लिंग आ गया, तो टाइम तो याद आ गया। फिर वो यहाँ लेके आए, फिर यहाँ ज़मीन लिया, पूरा निर्माण किया भगवान का। वो टाइम पे तो वो ज़मीन बहुत अंग्रेज का राज था और ये प्लॉट लिया उन्होंने, और प्लॉट लेके बाणगंगा का तीर्थ स्थान था बड़ा, तो मंदिर के लिए ये जगह श्रेष्ठ थी। उन्हें हिसाब से ये जगह ठीक लगा उन्होंने। तर गाईज तुम्ही ऐकलंच असाल की या जागेचं वैशिष्ट्य वगैरे काय आहे, स्थापना कधी झाली, कशी झाली आणि त्या बाबांना अनुभवसुद्धा आहेत। तर तुमचे खूप खूप धन्यवाद आहे बाबा, चांगली माहिती दिली। तर बाळा आज तू कोण बनला आहेस? लक्ष्मण। लक्ष्मण। आणि तू कोण बनली आहेस? उर्मिला। अच्छा। आता सध्या मी बाणगंगाच्या इथे पोहोचलेलो आहे आणि हे तुम्हाला दिसत आहे संपूर्ण या ठिकाणाला बाणगंगा असं नाव दिलेलं आहे। आणि या ठिकाणाचं नाव बाणगंगा का आहे ते तुम्हाला आता मी थोडक्यात थोडंसं सांगतो। जेव्हा राम आणि लक्ष्मण वनवास भोगत होते त्यावेळेस ते या ठिकाणावरून आलेले। आणि पूर्वीच्या काळामध्ये कसं असे बिल्डिंग वगैरे हे सगळं काही नव्हतं, सगळं असं जंगल होतं, सगळं वन होतं। आणि मुंबई म्हटलं की सगळ्या ठिकाणी हे खारट पाणीच असतं, समुद्राचं पाणी हे नेहमी खारट असतं। तर असंच त्यांनी विचार केला की जाता जाता त्यांना रस्त्यामध्ये तहान लागली। आता समुद्राचं तर पाणी ते पिऊ नाही शकत, मग त्यांनी असं विचार केला आणि मग रामाने एक बाण काढला। ठीक आहे, एक बाण काढला आणि तो या ठिकाणी मारला। हे बघा, हे तुम्हाला दिसत आहे, या ठिकाणी रामाने बाण मारला आणि तिकडून अशी पिचकारी उडाली, तिथून अशी पिचकारी उडाली त्या ठिकाणापासून। मग त्यांनी ते पाणी टेस्ट केलं, मग ते पाणी खारं नसून ते गोड पाणी होतं, म्हणजे आपण जे रेग्युलर पितो तसं पाणी होतं। तर तेव्हापासून या ठिकाणावरून जे पाणी येत आहे तुम्हाला दिसत असेल की जे या ठिकाणावरून जे पाणी येत आहे इथून, तर ते इथे कंटिन्यू वाहत आहे पाणी। आणि ते कुठून येते, काय येते, कोणाला काहीच आयडिया नाही आहे। जसं ते येतं तसं त्यांचं जाण्याचा सुद्धा मार्ग आहे। आणि 12 महिने कोणताही ऋतू असलास तरीसुद्धा हा फ्लो आहे तसंच राहतो। हे इकडचं वैशिष्ट्य आहे।
तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि ह्या जागेचं खूप महत्त्व आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की फिरता फिरता ते ह्या ठिकाणी पोचले. जर काय याच्यामध्ये काही करेक्शन असेल ना तरी तुम्ही मला सांगा, कारण की मी सुद्धा ही स्टोरी म्हणजे ऐकून तुम्हाला सांगितलेली आहे की असं असं झालं होतं. आणि तुम्ही नक्की या या ठिकाणी. आणि मुंबई म्हटलं की बरेच लोकांना काय वाटतं की म्हणजे फिरायचे ठिकाण म्हणजे FS झालं, परत CST झालं, हे सगळे राणीची बाग झाली, हे सगळे म्हणजे असे कॉमन ठिकाणी आहेत फिरण्यासारखे मुंबईमध्ये. पण ह्या जागेचं खूप महत्त्व आहे. आता आम्ही अटल सेतूवरती आहोत. आता परत घरी निघालेलो आहोत उलव्याला. आणि जर का हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करायला विसरू नका. ऑल्सो डोंट फॉरगेट टू शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि प्लीज व्हिडिओ फक्त बघू नका, लाईक सुद्धा करा. कारण की किती काही असे फुकटे लोक पण आहेत, ते नुसते व्हिडिओ बघतात, लाईक करत नाही. लाईक करायला काय प्रॉब्लेम आहे गाईज तुम्हाला? आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं कष्ट करतो. एक लाईक केलं तुम्ही तर आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळतं ना की बाबा की आपले व्हिडिओज लोकांना आवडत आहे. त्यामुळे आम्ही पण थोडंसं मोटिवेट होतो आणि तुम्हाला याच्यापेक्षा चांगला अजून काही आम्ही करता येईल असं ट्राय करतो. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोर वगैरे करून जे काय आहे ते एक्सेट्रा एक्सेट्रा. थोड़ा आम्हाला मोटिवेशन मिलते यार. थोड़ा भाई हम लोग कभी तो सोचो ना यार, थोड़ा इसलिए बोल रहा हूँ, लाइक भी करो यार.